Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 5th standard, today we are going to learn a new story, a new play. Today's story or today's play name is The Golden Touch. आज आपण एक नवीन गोष्ट, एक नवीन नाटक शिकणार आहोत, द गोल्डन टच. नाउ विच आर द कॅरेक्टर्स इन दिस प्ले. आता या नाटकामध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत, कोणकोणती पात्र आहेत बघा. किंग मिडास, राजा मिडास आहे. मेरीगोल्ड, या मिडासची मुलगी मेरीगोल्ड आहे. अ स्ट्रेंजर, एक अनोळखी व्यक्ती आहे. अँड अ सर्वंट, आणि एक नोकर आहे. दीज आर द कॅरेक्टर्स इन दिस प्ले. नाउ सीन फर्स्ट, दृश्य पहिलं आहे. किंग मिडास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. राजा मिडास एका काळोख्या तळघरात बसला आहे. सेलर, सेलर मीन्स तळघर. ही इज काउंटिंग हिज गोल्ड. आणि तो आपले सोनं जे आहे तर ते काउंटिंग करत आहे, म्हणजे तो आपले सोनं मोजत आहे. नाउ किंग सेड, आता राजा काय म्हणतो, What a lot of gold I have, but I wish I had some more. आता राजा काय म्हणतो, माझ्याकडे किती प्रचंड प्रमाणात सोनं आहे. What a lot of gold I have, but I wish I had some more. परंतु यापेक्षा अधिक काही सोने अजून माझ्याकडे असायला हवं होतं. And a stranger enters, आणि तेवढ्याच आतमध्ये एक अनोळखी व्यक्ती जो आहे तर तो प्रवेश करतो. आणि राजा त्याला विचारतो, हु आर यू, तू कोण आहेस. देन द स्ट्रेंजर सेड, त्यावेळेला तो स्ट्रेंजर अनोळखी व्यक्ती म्हणतो, आय एम अ फ्रेंड, मी एक मित्र आहे. देन किंग सेड, हाऊ डिड यू गेट इन, द डोअर इज लॉक्ड. तू आत कसा आलास, दरवाजा तर कुलूप बंद आहे, दरवाजाला तर कुलूप लावलेला आहे, तू आतमध्ये कसा आलास. देन द स्ट्रेंजर सेड, त्यानंतर तो स्ट्रेंजर अनोळखी व्यक्ती म्हणतो, लॉक्ड डोअर्स कॅनॉट कीप मी आउट. कुलूप बंद दरवाजे मला बाहेर ठेवू शकत नाही. व्हॉट अ पाईल ऑफ गोल्ड यू हॅव देअर, तुझ्याकडे सोन्याचा केवढा मोठा ढीग आहे. नाउ पाईल, पाईल मीन्स ढीग. तुझ्याकडे सोन्याचा किती मोठा ढीग आहे रे. यू मस्ट बी व्हेरी रिच, तू खूपच श्रीमंत असला पाहिजे, खूपच श्रीमंत असायला हवास वाटतोस, असं तो स्ट्रेंजर म्हणतो. देन द किंग सेड, बट आय वॉन्ट मोर. परंतु राजा म्हणतो, मला आणखी पाहिजे आहे, अजून सोनं पाहिजे होतं. आय वॉन्ट टू बी रिचर, मला अधिक श्रीमंत व्हायचे आहे. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल धिस गोल्ड. हे सर्व सोने मिळवायला मला अनेक वर्ष लागली आहेत. आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली, मला यापेक्षा अधिक सोने क्विकली, क्विकली म्हणजे झटपट मिळवायचे आहे, मला अजून सोने मिळवायचे आहे आणि तेही झटपट मिळवायचे. देन द स्ट्रेंजर सेड, आणि त्यावेळेला तो अनोळखी व्यक्ती म्हणतो, व्हाय डू यू लव्ह इट सो, तुला ते एवढे का आवडते, तुला हे सोनं आवडतं, एवढं का आवडतं. देन द किंग सेड, त्यानंतर राजा म्हणतो, वाय एव्हरीवन लव्हज गोल्ड, का बरे, सर्वांनाच सोने आवडते. इट मेक्स यू रिच, सोन्यामुळे सोने तुम्हाला श्रीमंत करते. रिच म्हणजे श्रीमंत, सोनं तुम्हाला श्रीमंत करतं. आय लव्ह टू सीट इन दिस डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. मला तर या काळोख्या तळघरात बसायला आवडते आणि माझ्या सर्व सोन्याकडे पाहत राहावे असं मला वाटतं. देन द स्ट्रेंजर सेड, इन युअर गार्डन आर फ्लोअर्स अँड अ गोल्डन सनशाईन. आणि मग तो अनोळखी म्हणतो, तुझ्या बागेत फुले आहेत, सोनेरी सूर्यप्रकाश आहे. दे आर फार मोर ब्युटिफुल, ते तर या त्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. तुझ्या गार्डन मध्ये असणारे फ्लॉवर्स आणि गोल्डन सनशाईन जो आहे, सोनेरी सूर्यप्रकाश जो आहे, तर तो या सोन्यापेक्षाही अधिक सुंदर आहे. देन द किंग सेड, नॉट टू मी, नाही, माझ्या दृष्टीने
नाही, आय लाईक टू बी हिअर व्हेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअल गोल्ड. मला तर इथेच असणे आवडते जेथे प्रत्येक गोष्ट खऱ्या सोन्याने बनलेली आहे. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टच्ड विल टर्न टू गोल्ड. मला तर माझी अशी इच्छा आहे की मी ज्या वस्तूला मी स्पर्श करेन त्या वस्तूचे सोन्यात रूपांतर व्हावे असे मला वाटते, असा हा किंग म्हणतो. देन द स्ट्रेंजर सेड, आणि त्यानंतर तो अनोळखी व्यक्ती म्हणतो, दॅट इज अ स्ट्रेंज विश. ती तर मोठी विचित्र इच्छा आहे. आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड. ज्या वस्तूला तू स्पर्श करशील तिचे सोन्यात रूपांतर व्हावे असे तुला खरोखरच वाटते का? देन द किंग सेड, यस यस. होय होय, आय एम शुअर. हो, मी खात्रीने वाटते मला तसं. एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड, आय वुड बी सो हॅपी. प्रत्येक गोष्ट सोन्याची असेल, मला तर खूप आनंद वाटेल, असा किंग म्हणतो. देन द स्ट्रेंजर सेड, देन यू शॅल हॅव युअर विश. मग तो स्ट्रेंजर म्हणतो, मग तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. टुमॉरो मॉर्निंग ॲट सनशाईन यू शॅल हॅव द गोल्डन टच. उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर ज्यावेळेला सूर्य उगवेल त्यावेळेला तुला गोल्डन टच जो आहे, सोन्याचा स्पर्श जो आहे, तर तो तुला मिळेल. तुझ्या वस्तूला हात लावशील ते सर्व सोन्याचं बनेल. देन द किंग सेड, थँक यू सो मच ओ स्ट्रेंजर. आणि मग राजा म्हणतो, अनोळखी माणसा, मी तुझा खूप खूप आभारी आहे. देन द स्ट्रेंजर सेड, डू नॉट थँक मी. आणि त्यावेळेला तो अनोळखी व्यक्ती म्हणतो, माझे आभार मानू नकोस. परहॅप्स यू विल बी सॉरी. कदाचित तुला त्याबद्दल पश्चाताप सुद्धा वाटेल, तुला याचा पश्चाताप होईल, तुला दुःख होईल. देन द किंग सेड, ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. ह्याचे मुळीच नाही, ते तर माझे स्वप्न साकार होणार आहे. माझं स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नाव लेट सी द सेकंड सीन. आता आपण जो काही सेकंड सीन आहे, दृश्य दुसरं जे आहे तर ते बघूया. इन द ब्रेकफास्ट रूम. आता निहारीच्या खोलीमध्ये हे दृश्य जे आहे तर ते घडलेलं आहे. सर्वंट सेड, गुड मॉर्निंग प्रिन्सेस. सेवक आहे तो सेवक त्या राजकन्येला म्हणतो, शुभ प्रभात राजकन्ये. देन द मेरीगोल्ड सेड, गुड मॉर्निंग. व्हेअर इज द किंग. आणि त्यावेळेला ती राजकन्या विचारते, व्हेअर इज द किंग. राजेसाहेब महाराज कोठे आहे? सर्वंट सेड, ही हॅज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन. आणि त्यावेळेला सेवक म्हणतो, ते बगीच्यात फिरायला गेलेले आहेत. देन द मेरीगोल्ड सेड, आय हॅव बीन लुकिंग फॉर हिम. मी केव्हापासून त्यांना शोधत आहे. लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे, लुकिंग फॉर त्यांचा शोध घेत आहे. एव्हरीथिंग इज इन हिज बेडरूम इज टर्न टू गोल्ड. त्यांच्या बेडरूम मधले म्हणजे त्यांच्या शयनकक्षामधील प्रत्येक वस्तू जी आहे तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. देन द सर्वंट सेड, देअर ही इज इन द रोज गार्डन. ते पहा, त्या गुलाबाच्या बागेत आहेत बघा ते महाराज. देन द मेरीगोल्ड सेड, व्हॉट एव्हर इज ही डुईंग. ते तिथे काय करीत आहेत असं ह्या मेरीगोल्डनं त्या सर्वंटला विचारलं. देन द सर्वंट सेड, ही इज टचिंग ऑल द रोजेस. ते सर्व गुलाबांना स्पर्श करीत आहेत. नाऊ ही इज कमिंग धिस वे. आणि आता ते इकडेच येत आहेत. आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट लिव्स. मी जातो आणि त्यांच्या निहारी घेऊन येतो असं म्हणून तो तिथून लिव्स म्हणजे तिथून तो सर्वंट जो आहे तर तो निघून जातो.
नाव नेक्स्ट पुढे बघा. द किंग सेड, गुड मॉर्निंग मेरीगोल्ड. राजा त्या मेरीगोल्डला म्हणतो, शुभ प्रभात मेरीगोल्ड. सी व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू. बघ तुझ्यासाठी मी काय आणलं आहे ते बघ. मेरीगोल्ड सेड, अ फाईन येलो रोज. सुंदर पिवळा गुलाब. स्मेल्स इट, आणि ती त्याचा वास घेते. ओ इट हॅज नो स्मेल. अरे त्याला वास नाही आहे. अँड द हार्ड पेटल्स हॅड प्रिक्ड माय नोज. आणि त्याच्या कडक पाकळ्या माझ्या नाकाला टोचल्यात. अँड स्टार्ट्स क्राईंग, आणि ती रडायला सुरुवात करते. नाव प्रिक्ड मीन्स टोचल्या आहेत. आणि असं म्हणून ती मेरीगोल्ड जी आहे तर ती स्टार्ट क्राईंग म्हणजे रडायला सुरुवात करते. देन द किंग सेड, व्हॉट आर यू क्राईंग फॉर. तू कशासाठी रडत आहेस. इट इज अ गोल्डन रोज. तो सोन्याचा गुलाब आहे. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन. माझ्या बागेतील सर्व गुलाब सोन्याचे आहेत. देन द मेरीगोल्ड सेड, आर दे ऑल लाईक धिस वन. ते सर्व याच्यासारखेच आहेत का. असं ही मेरीगोल्ड त्या किंगला विचारते. देन द किंग सेड, कम ऑन नाऊ. चल आता, लेट अस हॅव आवर ब्रेकफास्ट. ओ, आणि त्यावेळेला तो किंग त्या मेरीगोल्डला म्हणतो, आपण आता आपली निहारी जी आहे तर ती करूया, आपला ब्रेकफास्ट करूया. अँड किंग सेड, ओ अरे. देन मेरीगोल्ड सेड, व्हॉट्स द मॅटर. काय झाले. हॅव यू बर्न्ट युअर माउथ. तुमचे तोंड कशाने बर्न्ट म्हणजे भाजले आहे का, भाजले गेले आहे का, तोंडाला चटका बसलेला आहे का. देन द किंग सेड, धिस फिश हॅज टर्न टू गोल्ड. हा मासा सोन्यात रूपांतर झाला. या माशाला मी जो हात लावला होता तो सोन्यात रूपांतर झाला. आय मस्ट ट्राय अन एग. ओ दॅट हॅज टर्न टू गोल्ड टू. आता मी अंडे खाऊन पाहिले पाहिजे. बापरे, त्याचे सुद्धा सोन्यात रूपांतर झाले आहे. ओ नो, व्हॉट शॅल आय डू नाऊ. बापरे, आता मी काय करू. देन द मेरीगोल्ड सेड, टेल मी व्हॉट्स द मॅटर. आता मेरीगोल्ड म्हणते, मला सांगा काय झाले आहे तुम्हाला नेमके. देन द किंग सेड, एव्हरीथिंग आय टच टर्न्स टू गोल्ड. मी ज्या ज्या गोष्टीला काही स्पर्श करत आहे त्या गोष्टी सोन्यात रूपांतर होत आहे. आय शॅल नेव्हर बी एबल टू ईट एनिथिंग. आता मी कधीही कोणतीही गोष्ट खाऊ शकणार नाही, असा हा किंग आपल्या कन्येला, आपल्या मुलीला मेरीगोल्डला म्हणतो. देन द मेरीगोल्ड सेड, माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू. विचारे माझे बाबा, मी तुम्हाला काही मदत करू शकते का. देन मेरीगोल्ड रशेस फॉरवर्ड. मेरीगोल्ड रशेस फॉरवर्ड म्हणजे मेरीगोल्ड वेगाने पुढे धाव घेते. देन द किंग सेड, नो डोंट टच मी. नको, डोंट टच मी, मला स्पर्श करू नको. कीप अवे, दूर राहा तू माझ्यापासून. ओ मेरीगोल्ड, व्हॉट हॅव यू डन. अरे रे मेरीगोल्ड, काय केलीस तू हे. मेरीगोल्ड हॅज टर्न इन टू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. मेरीगोल्डचे सोन्याच्या पुतळ्यात रूपांतर झाले आहे. मेरीगोल्डला स्पर्श झाल्याबरोबर मेरीगोल्डचं सोन्यामध्ये रूपांतर झालेलं होतं. द किंग सेड, माय डॉटर, माय डिअर डिअर मेरीगोल्ड. माझ्या लेकी, माझ्या प्रिय प्रिय मेरीगोल्ड. सो फुल ऑफ लाईफ. किती चैतन्यपूर्ण जीवन होते तिचे. लाईक अ रे ऑफ सनशाईन. सूर्यप्रकाशाच्या किरणासारखे. सी इज ओनली अ गोल्डन डॉल नाऊ. आता ती केवळ एक गोल्डन डॉल. गोल्डन डॉल म्हणजे ती जणू काही सोन्याची बाहुली झालेली आहे, असा हा किंग त्या ठिकाणी
म्हणतो. द स्ट्रेंजर कम्स इन, तो अनोळखी माणूस जो आहे तर तो आतमध्ये येतो. अँड अ स्ट्रेंजर सेड, आणि तो अनोळखी व्यक्ती म्हणतो, वेल फ्रेंड मिडास, वा मित्रा मिडास, व्हॉट डू यू से नाऊ, काय म्हणतोस तू आता? देन द किंग सेड, आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड, मी या जगातला सर्वात दुःखी माणूस आहे. अनहॅपीएस्ट म्हणजे सर्वात दुःखी माणूस आहे या जगातला, असा हा किंग मिडास त्या स्ट्रेंजरला म्हणतो. देन द स्ट्रेंजर सेड, व्हाय यू हॅव अ प्लेंटी ऑफ गोल्ड नाऊ, का बरे तुझ्याकडे आता भरपूर सोने आहे ना? देन द किंग सेड, आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड, मला हे सोने नको आहे आता. आय वॉन्ट माय डॉटर, आय वॉन्ट टू ईट, मला माझी मुलगी हवी आहे, मला खायला पाहिजे आहे. आय वॉन्ट रिअल फ्लॉवर्स इन माय गार्डन, मला माझ्या बागेत खरी फुले पाहिजे आहेत. प्लीज टेक अवे दिस गोल्डन टच, कृपया हा सोन्याचा स्पर्श जो आहे तर तू आता तो काढून घे. देन द स्ट्रेंजर सेड, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच, तो सोन्याचा स्पर्श मी काढून टाकावा असे खरेच तुला वाटते आहे का? असं तो स्ट्रेंजर त्या किंगला विचारतो. देन द किंग सेड, आय हेट इट, टेक इट अवे, मी याचा तिटकारा करतो. हेट इट, आय हेट इट, हेट म्हणजे तिटकारा करणे, मी त्याचा तिटकारा करतो. टेक इट अवे, घेऊन टाकतो. देन द स्ट्रेंजर सेड, आणि मग त्यावेळेला तो अनोळखी व्यक्ती म्हणतो, देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम अँड दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन, मग जा आणि तुझ्या बगीच्यातून वाहणाऱ्या झऱ्यामध्ये स्नान कर. वेन दॅट इज डन, ब्रिंग बॅक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्प्रिंकल इट अपॉन एनिथिंग यू विश टू चेंज बॅक फ्रॉम गोल्ड. आता त्या वाहणाऱ्या झऱ्यामध्ये आंघोळ केल्यानंतर, स्नान केल्यानंतर, ते झाल्यावर पाण्याने भरलेली एक सुरई घेऊन परत ये आणि सोन्यातून पुन्हा बदल व्हावा असे तुला वाटत असलेल्या कोणत्याही गोष्टींवर ते तू काय कर, स्प्रिंकल कर, म्हणजे ते तू शिंपडून दे, आणि मग त्या वस्तूला त्याची मूळ अवस्था जी आहे तर ती प्राप्त होईल. नाउ नेक्स्ट, नाउ सीन थर्ड, आता दृश्य तिसरे आहे. मेरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू, मेरीगोल्ड अजूनही पुतळा आहे. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड, राजा तिच्या डोक्यावर पाणी शिंपडत आहे. किंग सेड, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मेरीगोल्ड, प्रथम मी माझ्या लाडक्या छोट्या मेरीगोल्डवर थोडेसे पाणी शिंपडणार आहे. मेरीगोल्ड सेड, कम अलिव्ह, मेरीगोल्ड सजीव होते, म्हणजे पुतळ्यामधून ती आता मुलीमध्ये तिचं रूपांतर होतं, ती सजीव होते. व्हॉट आर यू डुईंग फादर, बाबा तुम्ही काय करीत आहात? यू हॅव स्प्रिंकल्ड वॉटर ऑन माय फ्रॉक, तुम्ही माझ्या फ्रॉकवर पाणी शिंपडले आहे. देन द किंग सेड, लेट अस गो इन टू द गोल्डन गार्डन मेरीगोल्ड, मेरीगोल्ड आता आपण आपल्या गार्डन मध्ये म्हणजे आपल्या बागेत जाऊया. सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज, पहा पहा तर खरे किती सुंदर सकाळ आहे ती. मेरीगोल्ड सेड, यस लेट अस गो अँड पिक सम फ्लॉवर्स, होय आपण जाऊया आणि काही फुले तोडूया, असंही मेरीगोल्ड त्या किंगला त्या ठिकाणी म्हणते. देन द किंग सेड, कम अलॉंग देन मेरीगोल्ड, मेरीगोल्ड मग चल माझ्या बरोबर. आय हॅव टू स्प्रिंकल दिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच्ड, मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीवर मला हे पाणी शिंपडायचे आहे. अँड देन आय विल गेट यू सम रोजेस,
आणि नंतर आपण तुझ्याकरता काही गुलाबाची फुलं जे आहेत तर ते आपण तिथून मिळवूया, असं किंग त्या मेरीगोल्डला म्हणतो. ब्युटिफुल रोजेस विथ लवली स्मेल, खूप छान वास असलेले सुंदर गुलाब त्या ठिकाणाहून आपण घेऊया, अशा प्रकारे हा किंग राजा मेरीगोल्डला म्हणतो. ॲडॉप्टेड फ्रॉम अ प्ले बाय फिलिप वॉल्श यांच्या नाटकावरून रूपांतरित केलेले. अशा प्रकारे आज आपण द गोल्डन टच ही जी काही स्टोरी आहे, ही जे काही नाटक आहे तर ते लर्न केलं. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.